सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। राजकवी कविश्रेष्ठ भा.रा. तांबे आमचे दैवत। वि.ग. सातपुते। राजकवी भा.रा. तांबे 151व्या जयंतीनिमित्त मधुमागसी माझ्या एक आदरांजली हा कार्यक्रम समस्त तांबे कुटुंबियांतर्फे शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी ज्योत्स्ना भोळे सभागृह पुणे येथे आयोजित करण्यात आला होता। या समारंभात ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते, भावकवी आणि संत साहित्यिक श्री वि.ग. सातपुते हे अध्यक्ष म्हणून लाभले होते। प्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक प्राध्यापिका निलिमा गुंडी या प्रमुख वक्त्या होत्या। या निमित्ताने सृजन स्नेही पुणे निर्मित स्मरण राजकवींचे हा भा.रा. तांबे यांच्या निवडक काव्य गीतांवर आधारित एक सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला। या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि संहिता लेखन सुधीर मोघे यांचं होतं। सर्वप्रथम या कार्यक्रमाविषयी लिहायचं झालं तर मी सर्वाधिक गुण त्या कार्यक्रमाच्या संहितेला देईन, कारण संकल्पना निश्चितच चांगली आहे, पण तिला मूर्त रूप देताना खूप अभ्यास करूनच राजकवींच्या विषयी सहसा इतरांना नसलेली माहिती गोळा करून प्रेक्षकांना कुठे कंटाळा येऊ न देता त्यांच्या जीवनातील ठळक घटना, प्रसंग आणि काव्यगीतांसहित योग्य गुंफण करून संहिता तयार करणे हे एक अत्यंत क्लिष्ट आणि बुद्धिचातुर्याचं काम होतं। पण सुधीर मोघे यांनी खूप कष्टानं त्याच त्यांच्या विद्यमान साथीदारांसोबत उत्तम सादरीकरण केलं। मृत्यूचं आणि मानवी जीवनाचं नातं तेवढं सनातन, तेवढंच गहन। आपल्या काव्यप्रतिभेचा दीप आता म्लान होत आहे हे कविवर्यांना जाणवत असताना आपल्या महाप्रस्थानाच्या कवितांमधून मृत्यू आणि अमरत्व यावर कितीतरी प्रकाश पाजळला आहे। विशेषत्वाने मरणात खरोखर जग जगते या कवितेत ते लक्षात येतं। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर मराठीतील ज्येष्ठ समीक्षक, अभ्यासक प्राध्यापिका निलिमा गुंडे यांनी राजकवी समग्र भा.रा. तांबे यांच्या रचनेवर आपले मनोगत व्यक्त केले। ऑल माय लव्ह सॉंग्स कुड बी प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ माय ओन वाईफ असे म्हणत आपली पत्नी ही अपूर्व आदिशक्ती आहे असे मानणारे हे राजकवी भा.रा. तांबे होते। म्हणून त्यांना प्रेमात बुडालेले कवी असे म्हणत आणि म्हणूनच त्या काळी त्यांना केशवसूत, गोविंदाग्रज, माधव जुलियन, मायदेव, बा.भ. बोरकर या संप्रदायात प्रणयरस मधुमत्त मिलिंद ही पदवी मिळाली होती असे सांगितले। या कार्यक्रमातील सादरीकरण अर्थातच गीत, काव्य, कविता यात गायक मंडळींचा मोठा वाटा होता। ते सादरीकरण अत्यंत समर्थपणे वृंदा वाटवे, देवधर आणि प्रा. सी.एम. देशपांडे यांनी निश्चितच केले। सुधीर मोघे यांचे निवेदन हे अत्यंत उत्स्फूर्त आणि प्रवाही होते, यात नवल नाही। या कार्यक्रमात सहनिवेदिका म्हणून अनुपमा कुलकर्णी आणि शुभांगी मांडे यांनी सुंदर अभिवाचन तर केलेच, परंतु राजकवींच्या काही कवितांचे सुंदर सादरीकरण देखील केले। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा आपटे या अनुभवी निवेदिकेने अत्यंत प्रभावीपणे केले। संपूर्ण कार्यक्रमात तांबे कुटुंबियांचा नुसताच आयोजनातील सहभाग नव्हे तर पदोपदी त्यांनी घेतलेले परिश्रम दिसून येत होते। असे कार्यक्रम आजकाल आवर्जून होणे गरजेचे आहे।